जय श्रीराम. आज आपण बघूयात की मार्केट क्रॅश होईल का किंवा येणाऱ्या ह्या आठवड्यात मार्केट पडेल का. तर मग खरंय मार्केट क्रॅश होईल आणि आपल्याला चांगले कन्फर्मेशन पण भेटलेत की मार्केट क्रॅश होऊ शकतं. मग कोणतं कोणतं मार्केट क्रॅश होईल? इंडायसेस होईल. इंडियन मार्केटमध्ये जर आपण पाहिलं तर निफ्टी क्रॅश होईल, बँक निफ्टी पण क्रॅश होईल. प्लस फॉरेक्समध्ये आपण जर बघितलं US 100 आहे. कुठले पण स्क्रिप्ट असतील ज्या ज्या टॉपला आहेत ते सगळे क्रॅश होतील. इंडायसेस म्हणतोय मी. US 100 आहे, US 30 आहे, जर्मन 40 आहे, गोल्ड पडेल, बिटकॉइन पण पडेल. तर आता कन्फर्मेशन आपल्याला कसं भेटतं? आपण एक पहिलं बेसिक बघूयात की मार्केट कसं पडतं किंवा काय रिझन असेल. पहिलं कन्फर्मेशन आता आपल्याला काय भेटलंय? आपण एका दिवसावर जर गेलो, एका दिवसाची जर कॅन्डल जर पाहिली, तर मार्केटने काय केलं होतं? बिटकॉइनचं बोलतोय मी. कन्फर्मेशन कसं भेटलं मी तुम्हाला दाखवतो. बिटकॉइनचं काय झालं बघा. बिटकॉइननी एकदम टॉपला होतं 73,815ला. ठीक आहे. त्यानंतर काय झालंय? त्यानंतर आपल्याला कन्फर्मेशन छोट्या टाइम फ्रेमवरती जर आलो, 15 मिनिटात आलो, तर ट्रेंड मार्केटने काय केलंय? चेंज केला. आणि मार्केट एका दिवसात नाही म्हटलं तरी मार्केटनी परत 60,000 पर्यंत मार्केट आलेलं आहे. 60 नाही, 68,000 पर्यंत मार्केट आलेलं आहे. ठीक आहे. त्याखालती पण गेले मार्केट. त्याखालती 65,000 पर्यंत गेले मार्केट. ठीक आहे. तर मग आता कन्फर्मेशन काय झालंय? एका दिवसात मार्केट एवढं पडलेलं. आता सेलिंग चालू झालंय. म्हणजे आपण म्हणू शकतो की मार्केटमध्ये सेलिंग होणार आहे. मग आपण काय करणार आहे? बाईंग करणार नाही. मार्केट क्रॅश होईल आणि जेवढा बिटकॉइन वरती गेलाय त्याच्या 40 ते 50% मार्केट खालती पडू शकतं. ठीक आहे. तर आता आपण एखाद्या इन्व्हेस्टर बद्दल बोलूयात की इन्व्हेस्टर कसा विचार करत असेल. सेम तसाच विचार आपण पण करणार आहे. समजा आपल्याकडे कोणती पण गोष्ट घ्यायची तर आपण काय करतो? स्वस्तात घेतो. ओके. तर इन्व्हेस्टर पण तसाच विचार करेल ना की मार्केट वरती इथं टॉपला गेले, इथून परत मार्केट तो बाय करेल. बरोबर. त्यानं ऑलरेडी कमीमध्ये घेतले आणि आता एकदम मार्केटचा भाव जो आहे तो 73,000 वरती होता. तो त्याने आता त्याची पोझिशन तो स्क्वेअर ऑफ करणार आहे. ओके. विकून टाकणार आहे सगळं. सेम इथं पण सेम तसं झालंय. मार्केट आता सेलिंगला आलेलं आहे. आपल्याला कन्फर्मेशन प्लस भेटले. 15 मिनिटात जर आपण बघितलं तर मार्केट आता ऑब्व्हियसली सेल होणार आहे. तर आपण आता ऑपॉर्च्युनिटी बघतोय सेलिंगसाठी. हे कन्फर्मेशन झालं. दुसरं जर कन्फर्मेशन आपण बघितलं तर आपल्याला चार्ट पण सांगतो की बाबा मी पडणार आहे का मी वरती जाणार आहे. ठीक आहे. तर आपल्याला कन्फर्मेशन ते पण भेटलेलं आहे. तुम्हाला आता कन्फर्मेशन मी दाखवतो. इथं बघू शकता मार्केटमध्ये चेंज ऑफ कॅरेक्टर झालेला आहे. म्हणजेच की मार्केटनं ट्रेंड हा चेंज केलेला आहे. ठीक आहे. मार्केटमध्ये आता काय करेल? एक आपली एक पोझिशन होईल इथं. असं वरती मार्केट येईल आणि इथून आपण सेल करणार आहोत. ठीक आहे. तर ही आपली पहिली लेवल राहील. आपण हे बघितलं बिटकॉइनचं. तुम्हाला मी आता गोल्डचं दाखवतो. गोल्डमध्ये पण सेम झालेलं आहे. आणि गोल्ड आणि बिटकॉइन हे सेम चालतात. ठीक आहे. आता ह्याचं आपण जर बघितलं डे मध्ये जर आपण कन्फर्मेशन बघितलं तर डे मध्ये पण सेम कन्फर्मेशन आपल्याला भेटलेलं आहे. ठीक आहे. एक मिनिट तुम्हाला दाखवतो. गोल्डनी काय केलंय? गोल्ड पण एकदम टॉपला होता. एकदम वरती होतं मार्केट. ठीक आहे. गोल्डनी पण एक चांगला हाय बनवला होता. एकदम टॉपला मार्केट 2195. आतापर्यंत सगळ्यात मार्केट टॉपला होतं. ठीक आहे. तर गोल्डनी पण आपलं कन्फर्मेशन चांगलं दिलंय. सेम जसं मी तुम्हाला बोललो, एखादा इन्व्हेस्टर काय करणार आहे? स्वस्तात घेणार आहे आणि त्याचा भाव वाढल्यानंतर तो विकणार आहे. सेम इथं पण आपल्याला कन्फर्मेशन भेटले. 15 मिनिटात जर आपण गेलो तर 15 मिनिटात आपण बघू शकतो की आपल्याला मार्केटने एक चांगला चान्स दिला सेलिंगसाठी. आता आपण इथून पुढे सेलिंगच करणार आहोत. तर ह्याचा जो असर आहे तो निफ्टीवरती पडणार आहे आणि बँक निफ्टीवरती पण पडणार आहे. आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचं पण बघूयात पुढे. सेम आपल्याला काल एक ऑपॉर्च्युनिटी भेटलेली. इथं मार्केटने चेंज केला होता ट्रेंड. इथून आपण सेल केला. ठीक आहे. सेम कोणत्या पण मार्केटमध्ये जावा, स्ट्रॅटेजी आपली चांगली काम करते. आपल्याला आधीच समजतं मार्केट पडणार आहे की नाही पडणार. चार्टमध्ये बघून आपण चार्ट अनालिसिस बोलतात त्याला. चार्टमध्ये आपण बघून सांगू शकतो की मार्केट फॉल होणार आहे की नाही. ठीक आहे. आता US 100चं बघा तुम्ही. US 100चं पण सेम झालेलं आहे. मार्केटने काय केलेलं आहे? अजून चेंज ऑफ कॅरेक्टर इथं असं झालं नाही, पण इथे आपण बाय करू शकतो. ही शेवटची लेवल आहे. इथून जर मार्केट जर खालती जर त्यांनी क्लोजिंग दिलं आज तर मार्केट हे पण पडणार आहे. पण ऑब्व्हियसली मार्केट आता सगळे पडतील. ठीक आहे. आपण एक छोटीशी एंट्री इथे घेतलेली आहे, प्लॅन केलेली आहे. बघूयात मार्केट काय करत आहे. ठीक आहे. बघू शकतो आपण. प्लस तुम्हाला मी ह्याचं सांगतो जर्मन 40चं. जर्मन 40 पण एक चांगली इंडेक्स आहे. त्यामध्ये पण आपण चांगले ट्रेड करू शकतो. ठीक आहे. सेम सगळीकडे स्ट्रॅटेजी काम करते. तुम्हाला मी काय सांगितलं? मार्केट क्रॅश होणार आहे काय? 100% मार्केट क्रॅश होईल. कन्फर्मेशन आपल्याला भेटलेलं आहे. आता हे सगळे मार्केट टॉपला आहेत. जर बाहेरचे मार्केट पडतात तर आपल्या मार्केटला म्हणजे इंडियन मार्केटला, निफ्टीला आणि बँक निफ्टीला पण असर पडतो. ठीक आहे. कन्फर्मेशन आपल्याला चांगले भेटलेत.
की मार्केट क्रॅश होईल का. ठीक आहे, बघूयात आपण आता ह्या वीकमध्ये आपल्याला मार्केट कोणते कोणते मुवमेंट देते. ठीक आहे, आपण आता ह्याचं निफ्टीचं आणि बँक निफ्टीचं अनालिसिस संडेला मी तुम्हाला करेन आणि ते तुम्हाला भेटून जाईल संडेला 7 वाजता. जर मी ट्रॅव्हलिंगमध्ये असल्यामुळं आपल्याला अनालिसिस काय पोस्ट करता येत नाही, पण असं आपण जसं बोललो तसं मार्केटने वर्क केलेलं आहे. तुम्ही निफ्टीचं पण बघू शकता. निफ्टीमध्ये पण सेम मी आधी सांगितलं, तुम्ही जर व्हिडिओ पाहिले नसतील युट्यूबला तर ते व्हिडिओ तुम्ही बघा. मी प्लस इंस्टाग्रामला पण मी माझी लिंक टाकेन युट्यूबची, तुम्हाला तिथं युट्यूबला बघता किंवा युट्यूबला तुम्हाला जर सर्च करता येत नसेल तर इंस्टाग्रामला पण माझा सेम आयडी आहे आणि युट्यूबला पण माझा सेमच आयडी आहे, तुम्ही तिथं पण बघू शकता. ठीक आहे, बघूयात आपण या वीकमध्ये मार्केट कसं रिॲक्ट करतंय. मी तुम्हाला सांगितलं मार्केट क्रॅश होईल का, 100% मार्केट क्रॅश होणार आहे. ओके, थँक्यू.